नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी तुमचा होस्ट शुभम गणेश मोकल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र। तर मित्रांनो, मी सध्या आलेलो होते बेलापूरमधील दिवाळी या गावामध्ये, आणि या गावामध्ये लाभलेली एक अनोखी अशी प्रथा। या गावामध्ये दिवाळीच्या सणाला दिवाळी गावचे ग्रामदैवत श्री भैरीदेव यांची पालखी निघते। तर मित्रांनो, आजच्या दिवशी दिवाळी गावचे ग्रामदैवत असलेले श्री भैरीनाथ श्री भैरीदेव यांना खोल समुद्रातून आपल्या गावामध्ये वाजत गाजत आणलं जातं। तर आजचा पहिला दिवस आणि भैरीदेवाच्या आगमनाचा दिवस। वर्षभर भैरीदेव समुद्राच्या पाण्यामध्ये विराजमान असतात। त्यानंतर दिवाळीच्या एक दिवस आधी त्यांना थाटामाटात मानाने समुद्रात आणण्यासाठी सर्व दिवाळी ग्रामस्थ समुद्रात खोल समुद्रात जात असतात। आणि ते गावचे एक तांडेल परिवार आहे, ते ज्या भागात भैरीदेव समुद्रात विराजमान असतात त्यांच्या मार्फत या ठिकाणी दिशा दाखवली जाते समुद्रात। आणि समुद्रातून भैरीदेवाची मूर्ती काढून तिथे तिला व्यवस्थित साफसफाई करून, कारण की वर्षभर पाण्यामध्ये राहून थोडीशी तिला शेवाळ वगैरे लागली असते, चिखल वगैरे लागली असतो, तो साफ करून होडीमध्ये साफ करून तिला नवीन शेंदूर वगैरे फासून थाटामाटात मानाने भैरीदेवाला दिवाळी गावात आणलं जातं। आणि 2 दिवस भैरीदेवाचा या गावामध्ये मुक्काम असतो, आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी भैरीदेवाचं पुन्हा विसर्जन केलं जातं त्या समुद्रामध्ये। तर पुन्हा वर्षभर भैरीदेव समुद्रामध्ये विराजमान होतो। तर फक्त 2 दिवसासाठी भैरीदेव या दिवाळी गावामध्ये येतो, आणि थाटामाटात अगदी आनंदात हा आनंदोत्सव सर्व दिवाळी ग्रामस्थ साजरे करतात। तर आपण तोच आनंदोत्सव पाहण्यासाठी आज आपण दिवाळी गावात आलेलो। पाहूया कशा प्रकारे आपल्याला संधी मिळते का बोटीने समुद्र जाण्याची, नक्कीच पाहूया। आता आपण आलेलो दिवाळी गावच्या जेट्टीवरती। तर मंडळी, आता आपण आलेलो ते दिवाळी कोडीवाड्याच्या जेट्टीवरती, आणि इथूनच आता आपण जाणार आहोत ते खोल समुद्रामध्ये, जिथे भैरीदेवाला आणायला जाणार आहोत आपण। आता दुपारच्या वाजल्यात 2, आणि थोड्याच वेळात आपली सर्व हा ताफा घेऊन आपण जाणार आहोत खोल समुद्रामध्ये। तर या भैरीदेवाबद्दल विशेषतः सांगायची झाली तर, मी ज्या भागातून येतो म्हणजे माझं गाव शिवगाव, पेण तालुक्यातील शिवगाव, माझ्या गावामध्ये सुद्धा भैरीदेव एक आमचे ग्रामदेव आहेत। आणि म्हणूनच मी दिवाळी गावाची जी प्रथा आहे भैरीदेवाची, ती सुद्धा पाहण्यासाठी आज प्रथमच आलेलो आपल्या चॅनलवरती। आणि या व्हिडिओमार्फत तुम्ही सुद्धा एक वेगळा अनुभव घेणार आहात भैरीदेवाचा, की कशाप्रकारे भैरीदेव वर्षभर समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये असतो आणि फक्त 2 दिवसासाठी तो या दिवाळी गावामध्ये येतो, आणि कशाप्रकारे भैरीदेवाची मिरवणूक या ठिकाणी साजरी केली जाते, आणि कशाप्रकारे भैरीदेव समुद्रातून खोल समुद्रातून काढून त्यानंतर मग त्याला शेंदूर वगैरे फासून त्याला वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी जेट्टीवरून थेट या दिवाळी गावामध्ये घेऊन जातात। तर माझ्या पाठीमागे इथून मग लगेच या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, जवळपास आता 2 तास व्हायला आले, तर अजूनसुद्धा भैरीदेव सापडलेला नाही आहे। अजूनसुद्धा शोधकार्य सुरू आहे।
मित्रांनो आता बहिरीदेव सापडण्याचे संकेत मिळाले आहेत. आपण जो आता समोर बघत आहात जो भगव्या कलरचा स्मोकर उडवलेला आहे एक संकेत की बहिरीदेव आता सापडलेला आहे. थोड्याच वेळात त्याची आता पूजा करण्यात येईल आणि त्याला शेंदूर लावून तो मित्रांनो आता आपल्याला बहिरीदेव भेटलेला आहे आणि थोड्याच वेळात बहिरीदेवाला वर काढण्यात येत आहेत. बहिरीदेवाला आता शेंदूर लावून सजवण्यात येईल आणि वाजत गाजत परतीच्या प्रवासाला आपण लागणार आहोत. मित्रांनो आता बहिरीदेव वरती आलेला आहे. दिवाळीच्या टीवर बहिरीदेव आलेला आहे आणि लगेचच बहिरीदेवाला पालखीत बसून त्या ठिकाणी गावात मिरवणूक काढण्यात येईल. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्यासोबत भेटलेला आपला दोस्त मी बेलपटकर गणेश दादा. आता घरी जाता आपल्याला एक्सपिरियन्स सांगणार आहे दिवसभराचा. कसा वाटला तुला? पण एकदम भारी. म्हणजे दिवसभर एवढा ऊन होता पण ते देवाच्या फक्त देवाला बघण्यासाठी फक्त एवढी उत्सुकता असते ना. म्हणजे आपलीच नाही तर पूर्ण मच्छीमार जे लोक असतात ना सगळे तिथं चारी भोवतालचे मच्छीमार म्हणजे आपल्या समुद्राला जेवढा किनारा आहे या समुद्राला नवी मुंबईच्या तेवढ्या सगळ्या किनारचे मच्छीमार तिथं त्या देवाची वाट बघत असतात. फक्त त्याचे एक झलक बघण्यासाठी गर्दी जमली असते. तुम्ही बघलाच असेल की म्हणजे कसा तो पूर्ण जल्लोष असतं ते देवाचे फक्त देवाचं दर्शन करण्यासाठी. जाम भारी अनुभव होता आणि दरवर्षी अनुभव मी एकदम म्हणजे घेतं कुठेही असलो तरी या देवाच्या आगमनाला मी 100% येतो. खरंच खूप भारी होतं. बहिरीदेवाची श्रद्धा आहे लोकांची. बहिरीनाथ वाजतात की एक नंबर. तर मित्रांनो इथून पुढे फटाक्यांच्या जोशात बहिरीदेव आपल्या मंदिरात आपल्या दिवाळी गावामध्ये जाणार आहे.
तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्लॉग? बैरीदेव 2 दिवसीय मुक्कामासाठी आपल्या दिवाळे गावात विराजमान झालेले आहेत. त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना त्यांच्या मंदिरामध्ये झालेली आहे नुकतीच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा एका भेटू नवीन व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय बैरीदेव.